नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीये. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं. कारण सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्त्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. याच श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणींनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केलीये प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केलीये गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, जमू सगळ्या जणी एक स्थळी. सात्विक वृत्ती आणून चित्ती, सात्विक वृत्ती आणून चित्ती. आसन करू स्थित मागू, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, श्रावण मंगळवारी हिला. घालू स्नाना भर जरी वसना, घालू स्नाना भर जरी वसना. पंचुकी मौक्तिक मागू, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, जन्मांतरीचे दुःख हरी. जाऊ शरणा दृढ धरी चरणा, जाऊ शरणा दृढ धरी चरणा. कृष्णे समवेत मागू, मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला, उजळू पंचारती तिजला. मागू शाश्वत सौभाग्या प्रति गौरीला. जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया. साधी फुगडी. चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा. केरसुणी फुगडी. 4 लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर. एका हाताची फुगडी. जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी फिरू एक हाती फुगडी, एक हाती फुगडी. लाटण्याची फुगडी. गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया. पद्मासन फुगडी.
खेळून जमल्यावर हवा चहा पद्मासन फुगडी लवकर पहा त्रिफुला ऐस पैस पसरलं केळीचं पान आमचा त्रिफुला दिसतो किती छान कमळ फुगडी फुलात फूल कमळाचे बाई कमळाचे श्री विष्णूना वहायचे बाई वहायचे उठबस फुगडी सावरीच्या कापसाची मऊ मऊ उशी उठबस फुगडी खेळतात पहा कशी दंड फुगडी मंगळागौरीसाठी खास केले वडे यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे गवळण फुगडी गवळण फुगडी गवळण नाचे टाकाचा डेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे टाकाचा डेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा. खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी आई बोलावते बर करीते खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी सासूबाई बोलावतात बर करीतात खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी हे बोलावतात बर करीतात हे बोलावतात बर करीतात खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी खुंटण मिरची जाशील कैसी नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा या गावचा त्या गावचा सोनार नाही आला पाटल्या नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाचतेस तशी आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा. बरोबर. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेश रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. हे मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना त्या खूप मोठा उखाणा घेतात. तसा ऐकलाय का कधी तुम्ही? नाही ग. मग राधा काकू घ्या काकू एक घ्या ना. छानसा मोठा उखाणा. श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हासवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणीधुण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा, फुगड्या, पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती, आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्ररावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास. आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना, ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते. साळुंकी साळकी साळुंकी साळकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू.
साळुंकी साळकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू गेले होते राना विसरले ताना पगडा फू बाई पगडा फू साळुंकी साळकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू गेले होते विहिरी विसरले दोरी पगडा फू बाई पगडा फू साळुंकी साळकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू गेले होते माडी विसरले साडी पगडा फू बाई पगडा फू साळुंकी साळकी तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडा फू बाई पगडा फू पगडा फू बाई पगडा फू पगडा फू बाई पगडा फू हटुष्य पानबाई हटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य घोटतोडे घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य पैंजण घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य बुगड्या घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य मेखला घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य नथ घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य वाकी घालू आपण नटुष्य लाट्या बाई लाट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या सुबाई सू साजणी सू बेलाच्या पानाखाली महादेवा तू कृष्ण गुजरी हरी गुजरी कुंटीवरचा हार माझा सात पदरी काय करू माय कुंटीवरचा हार माझा नेला की काय कृष्ण खरं बोल राधे खरं बोल निंबोणीच्या झाडाखाली पाणी किती खोल गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय हम नाही येत सांग डोरलं घडवतोय गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय हम नाही येत सांग अंगठी घडवतोय गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय हम नाही येत सांग हार घडवतोय गुजरणी बाई तुला गुजर बोलावतोय हम नाही येत सांग बुगडी घडवतोय सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमूचा नाडा सासूबाई सुनेला धाडा सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमूचा नाडा सासूबाई सुनेला धाडा सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू सोमू गोमू तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज आहे रविवार आदित्याला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज आहे सोमवार शंकराला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आज आहे मंगळवार गणपतीला नमस्कार तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला 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 आगोटा पागोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बाजारी जाईन म्हणते दही दूध आणीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा येवल्याच्या बाजारी जाईन म्हणते मोराची पैठणी आणीन म्हणते आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा किकीचं पान किकीचं पान बाई किकी सागर मासा सुसू किकीचं
पानबाई की सागर मासा सू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या हो पिंजारुनी किकीच पानबाई की सागर मासा सू कापूस आमचा शेवरीचा वाक्या घालू हातरीच्या किकीच पानबाई की सागर मासा सू कापूस आमचा सरकीचा बाजार भरलाय मोत्यांचा किकीच पानबाई की सागर मासा सू किकीच पानबाई की सागर मासा सू किकीच पानबाई की सागर मासा सू मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना, बरं का. आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का. दिंडा दिंडा मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी दिंडा मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या खाली कोण ग उभी माय माऊली मी हाय उभी दिंडा मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी दिंडा मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी मका फुट ग पोरी मक्याला पिस भारी मका फुट ग पोरी मक्याला पिस भारी दारी लावला मका हाक मारी काका दिंडवल्या पोरी दिंडवल्या दिंडवल्या पोरी दिंडवल्या दारी लावली भाजी हाक मारी आजी दिंडवल्या पोरी दिंडवल्या दिंडवल्या पोरी दिंडवल्या दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी पुण्या वाटेनं गेली सांग दादा पुण्या खुट्टानं गेली सांग दादा पुरी गोमटी भती सांग दादा चण फुटाण भती सांग दादा दिंड्या मोड ग पोरी दिंड्याची लांब दोरी 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 भोवर भेंडी भौरा नाचे 800 खिडक्या 900 दार 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 गोफिणू का गोफिण विणू अर्ध्या रात्री गोफिणू गोफिणू का गोफिण विणू अर्ध्या रात्री गोफिणू घरी घ्या घरे पोटाला बरे न खाई त्याची म्हातारी मरे मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली केळीच्या पानात बांधून ठेवली केळीचं पान फाटलं म्हातारीचं डोकं फुटलं गोफिणू का गोफिण विणू अर्ध्या रात्री गोफिणू गोफिणू का गोफिण विणू अर्ध्या रात्री गोफिणू गोफिणू का गोफिण विणू अर्ध्या रात्री गोफिणू बैलांची झुंज 2-3 बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी 2-3 बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी तिथे माझी मासोळी हरवली ग हरवली धाकट्या दिराला
बसली. धाकट्या दिरान काय बाई केलं ग काय बाई केलं. 2-3 चाबूक चमकाविल ग चमकाविल. 2-3 चाबूक दूरच्या दुरी ग दूरच्या दुरी. माझं माहेर कोल्हापुरी ग कोल्हापुरी. कोल्हापुरीच काय बाई लेण ग काय बाई लेण. कोल्हापुरीच कुंकू लेण ग कुंकू लेण. 2-3 बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी. 2-3 बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी. 2-3 बैलांची लागली झोंबी ग लागली झोंबी. पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्याने मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझा ग जावई तुझा ग आहे डॉक्टर पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. एक माझी ग सून तुझी ग आहे सीए ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. सडूबाई सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. तांदूळ आमचे मोत्याचे कुणाला नाही द्यायचे. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. भाऊ आला न्यायला कुणाला नाही कळवायचे. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. सडूबाई सडू तांदूळ सडू. किस बाई किस. किस बाई किस दोडका किस. किस बाई किस दोडका किस. माझ्याने दोडका किसवेना मामाला बायको करवेना. केली होती ती लुळी पांगळी तिचं नि माझं पटेना. किस बाई किस दोडका किस. किस बाई किस दोडका किस. दोडक्याची फोड लागते गोड आणि कतोड बाई आणि कतोड. किस बाई किस दोडका किस. किस बाई किस दोडका किस. किस बाई किस दोडका किस. मैत्रिणीनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्त्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का, ती जी रवी असते ना ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्यात दोरी बांधली जायची जी क्रॉसमध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा, एकदा दुसरा हात ओढायचा, जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं
आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी, त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो, त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या वेळाने आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो. म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा. काचकिरडा. काचकिरडा पाय मुरडा, पायाला चावला भांबुरडा. काचकिरडा पाय मुरडा, पायाला चावला भांबुरडा. किती ग बाई घाणेरडा. काचकिरडा पाय मुरडा, काचकिरडा पाय मुरडा, काचकिरडा पाय मुरडा, काचकिरडा पाय मुरडा. अडवळ घुम पडवळ घुम. अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम. पडवळाच्या वेलावर पाय कसा देऊ, मामाला मुलगा झाला नाव काय ठेवू. नाव ठेवले विठोबा, विठोबा गेला ताकाला, विंचू चावला नाकाला. अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम. सुपारी. चिकन सुपारी फोडून दे, सई फोडून दे. पानाला चुना लावून दे, सई लावून दे. सात लवंग घालून दे, सई घालून दे. गोविंद विडा करून दे, सई करून दे. चिकन सुपारी फोडून दे, सई फोडून दे. फोडून दे, सई फोडून दे. फोडून दे, सई फोडून दे. इंगळी. इथे इथे इंगळी डसली ग बाई, ढोपरात कळ गेली ग बाई. ढोपर धरुनी धरुनी नाच ग सई, ढोपर धरुनी धरुनी नाच ग सई. इथे इथे इंगळी डसली ग बाई, कमरेत कळ गेली ग बाई. कंबर धरुनी धरुनी नाच ग सई, कंबर धरुनी धरुनी नाच ग सई. इथे इथे इंगळी डसली ग बाई, खांद्यात कळ गेली ग बाई. खांदा धरुनी धरुनी नाच ग सई, खांदा धरुनी धरुनी नाच ग सई. इथे इथे इंगळी डसली ग बाई, डोक्यात कळ गेली ग बाई. डोकं धरुनी धरुनी नाच ग सई, डोकं धरुनी धरुनी नाच ग सई. खांदा धरुनी धरुनी नाच ग सई, कंबर धरुनी धरुनी नाच ग सई. ढोपर धरुनी धरुनी नाच ग सई. तुझी आई माझी आई. तुझी आई मोठी का माझी आई मोठी. 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 माझी
माझी माझी माझी माझी माझी माझी माझी माझी माझी माझी ताम तवली ताम तवली 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 कंबर लवली 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 ताम तवली 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 कंबर लवली 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 ताम तवली 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 कंबर लवली 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 ताम तवली 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 कंबर लवली लवली लवली. सासू सून भांडण. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास. बहिणीच्या लग्नात आईला दिल्या, आईला दिल्या. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, माझी न काय ग केलीस, काय ग केलीस. भाच्याच्या बारशात वहिनीला दिली, वहिनीला दिली. अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सासूबाई, अग अग सुनबाई, काय म्हणता सुन सासूबाई, चोराटी, सासू कार्टी, सुन चोराटी, सासू कार्टी, सुन चोराटी, सासू कार्टी, सुन चोराटी. सासू कार्टी. सवतीचं भांडण. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. हार केलाय बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. नथ केलीये बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. मेखला केलाय बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. पैंजण केलेत बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. बुगड्या केलेत बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 काग. बांगड्या केलेत बघ 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 बघ. अग अग सवते माझ्याशी भांडतेस काग 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 बघ 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 काग 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 काग. आई मी येऊ का, आई मी येऊ का, नको रे राजा, आई मी येऊ का. नको ग बाळा. बाजारात जाईन, चणे मी खाईन, साल तुला देईन, चालेल तुला. चालेल मला, आई मी येऊ का. नको रे राजा, आई मी येते ना. नको 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 म्हणते ना. येते 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 म्हणते ना. देवळाच्या पाठीमागे बसलाय वाघोबा, खाईल तुला, चालेल तुला. चालेल मला, आई मी येऊ का. नको म्हणते ना. आई मी येते ना. नको ना नको ना. आई मी येतेच. चल मग करते. अग अग सुन बाई मोर असा नाचतो. नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो. अग अग सुन बाई मोर असा नाचतो. नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो. अग अग सुन बाई मोर असा नाचतो. नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो. 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 नाही नाही सासूबाई मोर असाच नाचतो. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा. पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी तोडा. टप 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 टप. हॅट घोड्या हॅट बाजाराची वाट. हॅट घोड्या हॅट बाजाराची वाट. हॅट घोड्या हॅट बाजाराची वाट. हॅट घोड्या हॅट. हॅट घोड्या हॅट. हॅट घोड्या हॅट. झिम्म्याची गाणी. राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी. राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी.
ताटल्या ठेविल्या तबकात, माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग हातात. राधा रुसली सुंदरी, समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी. पैंजण ठेविले तबकात, माझ्या गळ्याची शपथ राधे घाल ग पायात. राधा रुसली सुंदरी, समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी. राधा रुसली सुंदरी, समजावी तो हरी की राधे चल ग मंदिरी. राधे चल ग मंदिरी, राधे चल ग मंदिरी. बारा घरच्या 12 जणी खेळती अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. 12 घरच्या 12 जणी खेळती अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. काय सांगू काय सांगू माझं माहेर मोलाचं, काय सांगू माझं माहेर मोलाचं. कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं, कसं सांगू राजा इंद्राच्या तोलाचं. आई बाबा दादा वहिनी सारी आबादानी, आई बाबा दादा वहिनी सारी आबादानी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. 12 घरच्या 12 जणी खेळती अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. अंगणात रंगली ग माहेरची गाणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. 1 2 3 3 4, 1 2 3 3 4. आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो. झिम पोरी झिम कपाळात भिंग, भिंग गेलं फुटून पोरी आल्या उठून. सरसर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकितो. या गुलालाचा मार, आमच्या वेण्या झाल्या लाल. गडव गडव रे सोनारा, माणिक मोत्यांचा डोलारा. डोलाराला खिडक्या, आम्ही पाहिले की लाडक्या. लाड सांगू बापाला, मोती मागू नाकाला. 1 2 3 3 4, 1 2 3 3 4, 1 2 3 3 4. एवढी भुई सारवू, 5 खडे मांडू. 1 खडा मोठा, सई आली पोटा. सईच्या कानी उघड्या, आपण खेळू बस फुगड्या. होडी नावाडी, होडी नावाडी. वल्लव रे नाखवा हो, वल्लव रे रामा. वल्लव रे नाखवा हो, वल्लव रे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा.
डोलकर पाण्यावरी बंदराला करतोय ये जा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. वल्लव रे नाखवा हो वल्लव रे रामा. काटवट काणा म्हशी गेल्या राना. म्हशी कधी येती दूध किती देती. काटवट काणा म्हशी गेल्या राना. म्हशी कधी येती दूध किती देती. काटवट काणा म्हशी गेल्या राना. काटवट काणा म्हशी गेल्या राना. काटवट काणा म्हशी गेल्या राना. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. एक तरी दोन तरी तीन तरी असतील. चार तरी पाच तरी सहा तरी असतील. सात तरी आठ तरी नऊ तरी असतील. 10 तरी बुलबुल असतील हो 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 हो. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. 10 तरी 9 तरी 8 तरी असतील. 7 तरी 6 तरी 5 तरी असतील. 4 तरी 3 तरी 2 तरी असतील. 1 तरी बुलबुल असेल हो 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 हो. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. 1 तरी 2 तरी 3 तरी असतील. 4 तरी 5 तरी 6 तरी असतील. 7 तरी 8 तरी 9 तरी असतील. 10 तरी बुलबुल असतील हो 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 हो. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. 10 तरी 9 तरी 8 तरी असतील. 7 तरी 6 तरी 5 तरी असतील. 4 तरी 3 तरी 2 तरी असतील. 1 तरी बुलबुल असेल हो 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 हो. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. 1 तरी 2 तरी 3 तरी असतील. 4 तरी 5 तरी 6 तरी असतील. 7 तरी 8 तरी 9 तरी असतील. 10 तरी बुलबुल असतील. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील. 10 तरी 9 तरी 8 तरी असतील. 7 तरी 6 तरी 5 तरी असतील. 4 तरी 3 तरी 2 तरी असतील. 1 तरी बुलबुल असेल हो 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 हो. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या ज्वारीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या बाजरीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या मक्याच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या ज्वारीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या बाजरीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या मक्याच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या ज्वारीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या बाजरीच्या. ह्या लाह्या कशाच्या. ह्या लाह्या मक्याच्या. पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा. उठी उठी रे माळिया बैल जुंपी राहटाला. पाणी जाऊ दे पाटाला ग पाणी जाऊ दे पाटाला. पाणी जाऊ दे पाटाला ग पाणी जाऊ दे पाटाला. पाटाचं पाणी जाऊ दे सुपारीच्या बागेला. त्यातल्या 5 सुपाऱ्या नेईन गणपतीच्या पूजेला. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाटाचं पाणी जाऊ दे माडाच्या बागेला. त्यातले 5 नारळ देईन गौरीच्या पूजेला. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा.
मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा ग मळा शिंपा आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घालीन चारा पाजीन पाणी घालीन चारा पाजीन पाणी अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30च्या सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परततात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे. माझी मंगळा गौर माझी मंगळा गौर भक्ती भावे पूजुनिया जोडूया कर माझी मंगळा गौर माझी मंगळा गौर देवी पाहुनी मंगलाची व आमुचा रंगला इच्छा मात्र हिच्या हो कृपेचा पूर माझी मंगळा गौर माझी मंगळा गौर भक्ती भावे पूजुनिया जोडूया कर माझी मंगळा गौर माझी मंगळा गौर मंगळागौरी माते की जय. तर मैत्रिणीनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे. मंगळागौर हे व्रत कष्टाचं, दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारं आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या. मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने. यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.